सगळे भार फक्त तुमच्या दोघांवरच काय यायला पाहिजे? सगळं तुम्ही दोघांनीच का सांभाळायचं? मी पण कमवते, मी शेअर द्यायला तयार आहे. असं असेल ना, आम्ही देतोय, रेवती पण देते. आईंकडून पण घ्या ना पैसे, त्यांची पण पेन्शन येतेच ना. ए सीमा, तू माझी पेन्शन काढू नकोस. माझी 3 मुलं आहेत. मी एवढा त्यांच्यावर खर्च केला तर उगाच का? हे माझे पैसे आहेत. मी खाईन, वाटेल ते करीन. उद्या मेली ना तर पैसे घेऊन वर जाईन. आई आई प्लीज असं अभद्र बोलू नका तुम्ही. आणि तुम्ही शांत व्हा. तुमचं पास झालं मला. अहो असं काय करता? असं करू नका. तुम्ही खाऊन तरी घ्या. कसं खाऊ? या वातावरणात जाईल का कुणाला? जाऊ दे मला. तुम्ही शांत. हवी त्या शनिया बरोबर पैशाबद्दल बोलून घे. दिलेत पैसे तिने. दिलाय तिने ऍडव्हान्स. मी अनुकडे दिलेत पैसे. तिने व्यवस्थित ठेवलेत साबूत. त्या पैशात बाई तुझा टीव्ही नाही येणार आणि तुझा फ्रीजही नाही येणार. पण तुला त्या पैशात जे येऊ शकतं ते दे. तिला घेऊन दे. हो तुम्ही खाऊन. बघितलंस ना राजन, आता तरी डोळे उघडले का तुझे? त्यांनी स्वतःच्या बायकोकडे पैसे ठेवायला दिलेत आणि आता ही काय करणार? पैसे लपवून ठेवणार, हो ना? बास बास झालं सीमा. तू हवी काहीही चुकीचं म्हणाला नाही. घर चालवणं ही घरातल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी असते. जबाबदारी घ्यायला ना कुवत लागते राजन, जी तुझ्यात नाही. कारण तू नाकारतायस. दादा राजन, राजन, सीमा, खबरदार माझ्या लेकाला काही बोलशील तर. तुमचा लेक आता माझा नवरा आहे आई. मी त्याला बायको म्हणून वाटेल तसं बोलू शकते. तुम्ही कशाला मध्ये पडताय? बस. कुणाशी बोलताय तुम्ही? काय बोलताय तुम्ही? याचं तरी भान ठेवा. तुमच्या आईच्या जागी असलेल्या तुमच्या सासूशी तुम्ही असं बोलताय. निदान आईंशी बोलताना तरी भान ठेवा जरा. कधीतरी स्वतःच्या तोंडावर ताबा ठेवा ना. तुम्ही तर सगळीच नाती विसरलात. सगळ्यांसमोर तुमच्या आईसारख्या सासूचा अपमान करताय, नवऱ्याचा अपमान करताय. का? तुमचा नवरा चांगला आहे, कधी तुम्हाला उलटून काही बोलत नाही म्हणून? कायम तुमचं सगळं ऐकून घेतो म्हणून? नवरा म्हणजे वाटला काय तुम्हाला? हे 4 काळे म्हणीन जे आपण गळ्यात घातलेत ना, त्यामुळे आयुष्यभर आपण त्यांच्याशी जोडले गेलो. असं सगळ्यांसमोर त्यांचा अपमान करणार आहात तुम्ही? त्यांना असं एकटं सोडणार आहात? वहिनी, कधीतरी काहीतरी विचार करा. आजूबाजूला कोण आहे? एका आई समोर तुम्ही तिच्या मुलाला बोलताय. बघ ना, मान्य आहे मला, तुमच्या अपेक्षेप्रमाणे राजन दादा तेवढं कमवत नसतील, पण एक नवरा म्हणून तुमच्यासाठी सगळं करतात ना. तसं एक बायको म्हणून तुम्ही पण कधीतरी त्यांच्या पाठीशी उभ्या राहा ना. बायको म्हणून आपल्या नवऱ्याची साथ देणं, कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांना प्रोत्साहन देणं, हे एक बायको म्हणून तुमचं पण परम कर्तव्य आहे. कमाल. जेव्हा तुझा नवरा त्याचे खरे रंग दाखवेल ना, तेव्हा हे लेक्चर त्याला जाऊन झाडायचं नाही. आणि मला पण बघायचंच आहे तू हे सगळं कसं फॉलो करतेस ते. तू पण इथेच आहेस आणि मी पण इथेच आहे. एकतर माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. जीव गेला तरी माझा नवरा